महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। बहुत भरोसा, बहुत विश्वास। अरे पैसा मट्टी हो, मट्टी पैसा, पैसा मट्टी है, मट्टी है, पैसा मट्टी, मट्टी है पैसा। जगली साहब आपने बहुत गलत की, बहुत गलत की है। पैसा मट्टी है, मुझे मालूम पड़ा, मुझे बहुत तकलीफ हुई। मुझे तकलीफ हुई इसलिए वीडियो बना रहा हूँ मैं। मुझे टिकट नहीं मिला, मैंने कुछ नहीं दिया, मुझे कोई गम नहीं, लेकिन जब मालूम पड़ा आपने पैसे लेके टिकट दिए, पैसे लेके, मुझे बहुत तकलीफ हुई, 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 बहुत तकलीफ हुई। अरे कौन का विश्वास क्या होता है उसका? ये मट्टी हो पैसा, मट्टी, मट्टी है पैसा, मट्टी है पैसा, मट्टी है। पहुंचाओ ये वीडियो चैनल को, पहुंचाओ ये वीडियो चैनल को, पहुंचाओ, पहुंचाओ चैनल को। 15 लाख रुपयांना तिकीट विकलं, प्रामाणिक कार्यकर्त्यांना गद्दार ठरवलं, इम्तियाज जलील यांच्या विरोधात MIM मध्ये उद्रेक। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM मध्ये मोठा उद्रेक झाला असून इम्तियाज जलील यांच्यावर तिकीट विक्रीचे आरोप झाले आहेत। कार्यकर्त्यांनी आंदोलन करत प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। शिवसेना भाजप पाठोपाठ MIM पक्षातही मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य समोर आले आहे। MIMचे नासिर सिद्दीकी व इतर कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पक्ष विकायला काढल्याचा आरोप केला आहे। 15 लाखात तिकीट विकण्यात आली असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना इम्तियाज गद्दार ठरवत असल्याचा संताप व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांचे फोटो पायदळीत उडवले। आम्ही ओवेसी यांच्या सोबत आहोत, पण इम्तियाज जलील यांच्या सोबत नाही, त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या MIM पक्षाने सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करत आघाडी घेतली होती। आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या सर्व 26 उमेदवारांच्या यादी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली होती। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुक आशेवर बसले होते, परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर MIMच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना शिव्यांची लाखोली वाहत रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला। मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले नासिर सिद्दीकी यांचा यात पुढाकार होता। इम्तियाज जलील यांनी पक्ष विकायला काढला आहे। 5 ते 15 लाख रुपये घेऊन तिकीटं विकण्यात आली आहेत। पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांना इम्तियाज जलील गद्दार ठरवत आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते असुद्दीन ओवेसी यांच्या सोबत आहोत, पण इम्तियाज जलील यांच्या सोबत नाही, त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देतानाच आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगितले। एका संतप्त कार्यकर्त्याने तर विनोद पाटील आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून MIM पक्षाची तिकीटं वाटली गेल्याचा गंभीर आरोप केला। दरम्यान इम्तियाज जलील यांनी कालच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ जारी करत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते। इच्छुकांची संख्या अधिक आणि उमेदवारी देण्याच्या मर्यादा पाहता अनेक जण नाराज होतील, मला शिव्या देतील, पण सगळ्यांना न्याय देणे शक्य नाही। तुमच्या सगळ्यांमुळेच पक्ष मोठा झाला आहे, आता संधी मिळाली नाही अशांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहावं। पक्षाचे तुमच्यावर बारीक लक्ष असते, योग्य वेळी तुम्हाला नक्कीच संधी दिली जाईल। कोणीही गडबड गोंधळ किंवा पक्षाला अडचण येईल असे कृत्य करू नये असे आवाहन इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आले होते। मात्र आज नाराज कार्यकर्त्यांच्या संतापाचा भडका उडालाच। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।